नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आषाढी एकादशी जवळ आली आहे। या पांडुरंगाविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे 10 वरे पांडुरंगा। ऐकूया। संध्याकाळी 6ची वेळ। रश्मी, प्रीता, वर्षा आणि आरती चौघी मैत्रिणी खाली त्या वॉकिंग ट्रॅकवर जमल्या होत्या। लॉनही होतं तिथे। रोजचा त्यांचा नेम होता, मुलांना घेऊन जायचं, मुलं सायकली फिरवायच्या आणि या चौघी जणी थोड्याशा गप्पा मारून एक तासभर बसून नंतर आपापल्या कामाला निघून जायच्या वरती। अशा सगळ्या बसल्या होत्या। इतक्यात वर्षांनी विषय काढला, अगं मला एक तुम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं। काय ग? अगं सध्या विठ्ठलाची वारी सुरू आहे, आषाढी एकादशी जवळ आली आहे। बरेच आरतीने विचारले, मग काय भजन करायचा विचार आहे की काय तुझा? ए आरती, थट्टा करू नकोस। वर्षा म्हणाली, हे बघा आपली आयटीची दिंडी निघणार आहे, आयटीच्या लोकांची, बरं का? कुठून? त्या आळंदीपासून पुण्यापर्यंत। तर आपण जाऊया का त्या वारीमध्ये? आयटी लोकांची सगळ्यांची बसेस निघणार आहेत बघ। रश्मीने विचारले, अगं पण कधी निघणार, काय निघणार, आपल्याला काहीच माहिती नाही। वर्षा म्हणाली, हे बघ व्हॉट्सअपवर सगळं आलंय, वाचून दाखवू का? हो हो दाखव दाखव। मग तिने वाचून दाखवलं। या रविवारी पहाटे 3:30 वाजता सगळ्यांनी चौकात जमावं। ज्यांनी हे घेतलं आहे, बुकिंग केलं आहे, त्यांनी चौकात जमावं असं त्यात लिहिलं होतं। आणि पहाटे 3:30 वाजता जमल्यावर 4 वाजता बसेस निघणार तिथून आळंदीहून। आळंदी ते पुणे आपली पायी वारी निघणार आहे। इथून पहिल्यांदा ते आपल्या आळंदीला घेऊन जाणार, आळंदीला आपल्या माऊलीचं दर्शन करून मग तिथून आपल्याला पायी वारीमध्ये पुण्यापर्यंत यायचं आहे। तर आपण जाऊया का, करूया का बुकिंग? अगं पण चालू होईल का एवढं? प्रीताने विचारलं। बघूया तरी, अनुभव तर घेऊ ना। असं म्हणतात विठ्ठल सगळ्यांना शक्ती देतो, आपण वारीत गेल्यावर। जाऊया का? बरं बरं, वर्षाचं बोलणं रश्मीने उचलून धरलं। खरंच जाऊया, अजून 2 दिवस आहे ना, रविवारी जायचंय ना, पण आजच बुकिंग करावं लागेल। वर्षा म्हणाली, हो करूया ना, ऑनलाईन बुकिंग करून टाकूया। मग सगळ्यांनी फटाफट ऑनलाईन बुकिंग केलं चौघींनी आणि ठरलं तर मग आपापल्या घरी निघून गेल्या। घरी गेल्यावर 2 दिवस आता तयारीला होते। स्पोर्ट्स शूज, व्हाईट ड्रेस, टोपी, गॉगल, सगळं साहित्य जमा केलं त्यांनी। आणि मग आदल्या दिवशी रात्री मुलांचे डबे वगैरे तयार केले आणि सगळं जामानिमा करून स्वतः ते खायचं वगैरे काय काय बरोबर घेतलं। आणि त्या बरोबर पहाटे उठून आंघोळी करून एकमेकींना फोनाफोनी झाली आणि सगळ्यांनी खाली लॉनवर जमल्या। आधीच त्यांनी टॅक्सी बुक केली होती, त्यामुळे 3:30 वाजता बरोबर पहाटे त्या चौकात जाऊन पोहोचल्या। भरपूर आयटीचे लोक, मुलं मुली सगळेजण तिथे आलेले होते। त्यांचा एक लीडर होता, मनीष पाटील नावाचा। त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावलं। सगळेजण इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय, सूचना सांगतोय, सगळेजण लक्ष द्या। त्यांनी सगळ्यांना आवर्जून सांगितलं, हे बघा आता आपली 4 वाजता बस निघणार आहे। निघाल्यावर बस एक आळंदीला पोहोचेल 1 तासाभरात आणि मग तिथून आपल्याला उद्या पहाटे तिथून निघायचंय आळंदीहून पायी वारीला। आळंदी ते पुणे पायी वारी आपण जाणार आहोत आणि वारी संपल्यावर पुण्याला पोहोचल्यावर संध्याकाळ होणार आहे। येताना मात्र तुम्हाला बस आपली ही मिळणार नाही, कारण रस्त्याने सगळीकडे गर्दी असते, रस्ते बंद असतात, बसमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळे येताना मात्र तुम्हाला प्रत्येकाला रिक्षा करून आपापल्या घरी जावं लागेल। लक्षात ठेवा, सूचना माझ्या। मनीष पाटील सगळ्यांनी सांगितलं। हो, सगळ्यांनी हात वर करून त्याला संमती दर्शवली। मग त्याने सगळ्यांना आय कार्ड दिले गळ्यात घालायला आणि मग सगळ्यांनी ते आय कार्ड घालून बसमध्ये चढल्या। त्यांची बस आळंदीला पोहोचली पहाटे आणि मग सगळ्या जणींनी सगळेजण उतरले, मुलं मुली त्या बसमधनं। माऊलीची पालखी तयार होती तिथे, ज्ञानेश्वर माऊलीची। त्या पालखीचे सगळ्यांनी जाऊन दर्शन घेतले। गर्दी तोबा होती, तरी पण गर्दीमध्ये सगळ्यांनी मिळून पालखीचं दर्शन घेतलं आणि पायी दिंडी सुरू झाली। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरामध्ये दिंडी सुरू झाली। बरेच पुढे अंतर चालून गेल्यावर मनीषने सगळ्यांना गोल रिंगण करायला लावलं आणि सगळ्या त्या आयटी लोकांनी रोडवरच गोल रिंगण केलं आणि मध्ये प्रत्येक जण जाऊन त्या रिंगणामध्ये नाचत होतं, फुगडी खेळत होतं,
विठ्ठल नामाचा गजर करत होतं. अशा प्रकारे एक तासभर त्या रिंगणामध्ये सगळेजण खेळले आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. मग हळूहळू दिंडी पुढे निघाली. रस्त्याने खूप गर्दी होती. मुलं मुली बायका, खेडेगावच्या पोरी, खेडेगावचे माणसं खूप 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 होते. प्रत्येक जण एकमेकांना माऊली माऊली असं संबोधत होते. तिथे काही भेदभाव नव्हतं, पुरुष महिला असं काही नव्हतं. सगळेजण शिस्तीत चालत होते. तिथे गोंधळ नव्हता, गडबड नव्हतं, काही नव्हते. गर्दी होती पण एक शिस्तबद्धता त्यांच्यामध्ये होती आणि जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. रस्त्याने दानशूर लोक बसलेले होते. प्रत्येकाला चहा पाणी फराळाची पाकिटं सगळं वाटत होते. घ्या माऊली घ्या माऊली आग्रह करून करून सगळ्यांना विनंती करून लोक वाटत होते. असा आनंद घेत घेत रश्मी आरती सगळ्या जणी निघाल्या. गर्दीमध्ये वाट चालता चालता बऱ्याच त्या पुढे गेल्या. मध्येच एक म्हातारे बाबा त्यांना रस्त्यात दिसले बरं का. तर ते म्हातारे बाबा खाली बसून जमिनीला नमस्कार करत होते. रश्मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. ओ म्हातारे बाबा, जमिनीला का नमस्कार करता? माय, ही माऊली आहे आपली. बरं बरं, ही माऊलीच तर आपल्याला शक्ती देते ना. चालायची शक्ती आपल्याला माऊली देते, म्हणून तर मी पंढरीपर्यंत चालत जातोय. बरं बरं बाबा, किती वर्षापासून करता हो तुम्ही वारी? माय, 25 वर्ष झाली बघ. 25-30 वर्ष झाली, आठवत बी नाही मला, पण कधी वारी चुकली नाही बघ माझी, ते म्हातारे बाबा म्हणाले. बरं बरं, मग बाबा तुम्हाला विठ्ठल भेटला का? हे काही विचारणं झालं का बाई? अगं, विठ्ठल सगळ्यात चराचरात आहे. आपल्या मनात की नाही फक्त भक्तिभाव पाहिजे बघ. भक्तिभाव असला की कोण्या ना कोण्या रूपात विठ्ठल आपल्याला भेटतोच. आणि मला भेटला विठ्ठल, कोण्या ना कोण्या रूपात आपल्याला विठ्ठल दिसतो बघ माय. चला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आणि मग सगळ्यांनी गजर केला आणि पुढे चालू लागल्या. मध्येच रश्मी प्रीता सगळ्याजणी भजनं म्हणत होत्या आणि रस्त्याने टाळ वाजवत वाजत चालल्या होत्या. एक पुढेच गेल्यावर एक आजीबाई त्यांना भेटल्या. त्या तुळशीची कुंडी घेऊन डोक्यावर घेऊन नाचत होत्या. मग आरतीने त्यांना विचारलं, आजीबाई ती तुळस द्या ना आम्हाला. त्यांनी तुळस दिली. घे ग माय, घे ग माय. मग त्यांनी ती तुळस डोक्यावर घेतली. प्रत्येकीने डोक्यावर घेऊन फोटो काढले. ते आजीबाईंना मध्ये करून फोटो काढले. आजीबाई, खरंच पंढरीची वारी करता तुम्ही? वारी म्हणजे काय हो माय? वारी म्हणजे पंढरीला जाणं. आपण विठुरायाला शोधता शोधता आपणच विठोबा होऊन जाणं. खरं सांगू का तुला, हे की नाही सगळी वैकुंठाची वारी, वैकुंठाची वाट चालत जाणं, याला वारी म्हणतात बघ. ह्याच्यासारखा आनंद नाही बरं दुसरा. मायानो बायानो, तुम्हाला की नाही पूर्वजन्माचं काहीतरी संचित आहे म्हणून तुम्हाला वारी घडली. कोणाला वारी घडत नाही बरं. चला चला बिगिने चला, असं म्हणून सगळ्यांना तिने पुढे काढलं आणि बराबर ती म्हातारी चालायला लागली. 70-75 वर्षाची ती म्हातारी असेल बरं का. सगळ्या जणी झपझप चालायला लागल्या. आणि मग चालताना भजन म्हणूया आपण. रश्मीने सगळ्यांना गोलाकार उभं केलं आणि मग पंढरीनाथाचं भजन म्हणायला लागल्या. जेवढे घेत होतं तेवढं जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असं गजर करत त्या सगळ्या जणी निघायला लागल्या. आणि तिला ते आईचं भजन आठवलं. धाम रे पांडुरंगा, धाम रे पांडुरंगा, धाम रे पांडुरंगा, धाम रे पांडुरंगा, असं तिची आई भजन म्हणायची. तर ते भजन तिने सगळ्यांना ते 1-2 ओळी जेवढ्या येत होत्या तेवढ्या म्हटल्या आणि गोलाकार त्या रिंगण करून उभ्या राहिल्या आणि खेळत खेळत पुढे निघाल्या. अशाच पुढे निघाल्यावर जवळजवळ 11-11:30 वाजले. पोटात कावळे कोकलायला लागले. भुकेची वेळ झाली. आता त्यांनी डबे सोबत आणले होते. डबे कुठे खायचे शोधत त्या जागा शोधत होत्या. इतक्या एक घर होतं तिथे, असंच वाडा होता. त्या वाड्याच्या समोर आल्या. बाहेर बऱ्याच बायका माणसं उभी होती. त्यांनी सगळ्यांनी यांना बोलवलं. या माऊली या माऊली, आत या, पाणी प्या थंडगार, जेवण करा, असं म्हणून सगळ्यांना त्यांनी बोलवलं. या 4घी जणी मध्ये गेल्या. मध्ये गेल्या बघतं का काय, सगळ्यांनी आग्रह करून त्यांना अगदी पानं मांडली होती. तिथे पंक्ती बसल्या होत्या. तिथे त्यांना जेवायला वाटलं. गरम गरम वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड होतं. ते सगळं व्यवस्थित जेवायला त्यांनी वाढलं. आग्रह करून करून त्या वाटत होत्या. माऊली संकोच करू नका, पोटभर जेवा, असं म्हणून आग्रह करून त्यांनी त्यांना जेवायला वाढलं. थंडगार पाणी प्यायला त्या आणि तृप्त झाल्या. नंतर मग जेवण झाल्यावर बाहेर अंगणामध्ये झाडं बिडं होती. त्या झाडाखाली येऊन त्या बसल्या सगळ्याजणी. थोडा विश्रांती घेतली त्यांनी तिथे आणि परत पुढे निघाल्या. आता बराच 1-1-1:30 वाजला होता. 1:30-2 वाजले होते. अजून आता 1-1.5 तास चालायचं होतं.
म्हणजे 4-5 वाजेपर्यंत त्यांना पुन्हा गाठायचं होतं. बाकी सगळ्यांची पांगापांग झाली होती. बसमध्ये लोक तर कोणीकडे कोणी कोणीकडे कोणी कोणीकडे गेलेले होते. अशाच या निघाल्या पुढे. जाताना गर्दीमध्ये अचानक रश्मीचा पाय कशावर तरी घसरला आणि अडकवून ती पडली. आरतीने तिला उचललं हाताला धरून, पण तिला बिलकुल उठता येईना. पाय एवढा मुरगळला की तिचा पाय सरळ होईना. डोळ्यात पाणी आलं तिच्या. सगळ्यांनी जवळ उभ्या राहिल्या. बाजूने सगळे ते वारकरी वगैरे जमले. काय झालं माऊली, काय झालं माऊली. कुणीतरी तिला धरून हळूच उठवलं. इतक्यात एक पोरगं हातात तेलाची बाटली घेऊन पळत पळत आलं. माऊली माऊली बसा तुम्ही, हंग पाय लांब करा बरं, मी चोळून देतो तुम्हाला, आत्ता चोळून देतो तुम्हाला, असं म्हणून त्याने रश्मीला खाली बसवलं. रश्मी सगळ्यांकडे बघायला लागली. आरती म्हणाली अगं बस, चोळून देतात ते बस तू. आणि मग ती बसली पाय लांब करून. आणि मग त्या मुलांनी छान तेल लावून तिच्या पायाला मालिश केलं. आणि मग थोडं तिला बरं वाटायला लागलं. थोडंसं तिला उभं तरी राहता आलं. हा उठा माऊली, आता चाला बघा दमादमाला, विठ्ठल सगळी तुम्हाला शक्ती देतो आणि घरापातून पोहोचवतो बघा तुम्हाला, असं म्हणून जय हरी विठ्ठल करून तो मुलगा निघून गेला. मग रश्मी दोघीच्या खांद्यावर हात ठेवून कशी तरी उभी राहिली आणि हळूहळू पावलं टाकत चालायला लागली. तिचा पाय चांगला सुजला. काय माहित तिला काय झालं होतं. तिला बिलकुल तरी पण चालता येत नव्हतं, पण उभी तरी राहिली थोडा. पण आता हातपाय घालून कसं चालेल. 1 तास लागणार होता अजून आपल्याला पुन्हा यायला. हळूहळू ती चालायला लागली. तिने आरतीला आईला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जागा, मी येते. नको नको, तुझ्याबरोबर कोणीतरी हवं ना. तिच्याबरोबर प्रीता थांबली आणि त्या दोघी पुढे गेल्या. त्या दोघी हळूहळू मागे यायला लागल्या. मध्ये मध्ये प्रीता आणि आरती हळूहळू हाताला धरून चालत होत्या. पण रश्मीला अतिशय कष्ट होत होते. तिने सारखा पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा तूच बाबा मला वाचव, आता घरापर्यंत पोहोचव तू, असं म्हणून ती सारखी पांडुरंगाचा धावा करत होती. हळूहळू पुढे निघाल्यावर कसं बसं 1-1.5 तास चालल्यावर पुढे दिसायला लागले. पण रस्ता काही कटत नव्हता. शेवटी आरतीने रिक्षा बघायचं ठरवलं आणि बऱ्याच रिक्षा तिला जाताना दिसल्या. तिने पळत जाऊन त्या रिक्षामध्ये थांबवलं. पण तोपर्यंत दुसरे माणसं त्या रिक्षात बसले. असं करता करता 2-3 रिक्षा निघून गेल्या. या 4 जणी अतिशय हवालदिल झाल्या. त्यांचे ओळखीचे सगळे पुढे गेलेले होते. बसमध्ये जे होते लोक ते सगळे पुढे कोणी मागे होते. त्यामुळे कोणाचा कोणाला ठाण पत्ता लागत नव्हता. आणि फोन तरी कोणाला करायचा. घरी गाडी बोलवावी तर रस्ते बंद होते. सगळे हवालदिल झाल्या सगळ्यांनी. अशाच हळूहळू चालायला लागल्या. बऱ्याच रिक्षा पाहिल्या पण एकही रिक्षा त्यांना रिकामी मिळत होती. पुन्हा दिसते, पुन्हा जवळ आले, पण तरी पण त्यांना तो रस्ता काही संपत नव्हता. दूरवर एक आरतीला कार येताना दिसली. पळतच आरती आणि वर्षा त्या कार जवळ गेल्या आणि हात करून विनवणी करून त्यांनी त्या कारवाल्याला थांबवलं. एक मुलगा तो कार चालवत होता. काय म्हणता माऊली, त्या मुलाने विचारलं. मग वर्षाने त्याला सगळं सांगितलं की असं असं त्या मुलीला, माझ्या मैत्रिणीला पाय मोडला आहे. बिलकुल ती 2 पाऊल टाकू शकत नाही. कृपया तुम्ही आम्हाला घरापर्यंत पोहोचवाल का. काय हवे ते पैसे घ्या तुम्ही, पण एवढे आमचं काम करा, आम्हाला घरापर्यंत पोहोचवा. कारण एकही रिक्षा मिळत नाही आणि आता 7-7:30 वाजत झाले. अंधार पडत आला. आम्हाला घरी जायचं, लहान मुलं वगैरे आहेत घरी. कृपा करून आम्हाला पोहोचवता का, त्या मुलाला विचारलं. तो मुलगा म्हणाला की 22 वर्षाचा मुलगा होता. अहो तुम्ही असं काय म्हणता, माझे आजोबा पण या वारीत आहे, त्यांचा फोन आला होता मला, म्हणून मी गाडी घेऊन निघालो. 1 घंटाभर तिकडे थांबलो बघा, पण सगळे रस्ते बंद आहेत आणि ते माझे त्या दुसऱ्या रोडला वाट बघत आहे. तिकडे जावं म्हणलं तर तिकडून रस्ता बंद, इकडून रस्ता बंद. अचानक हा रस्ता खुला झाला म्हणून मी इकडून आलो बघा, आणि मला आता वळसा घालून पलीकडल्या रस्त्याला जावं लागणार आहे. कसं तुम्हाला नेऊ मी, आजोबा वाट बघतायत ना माझी. वर्षा म्हणाली, त्या आजोबांना तुम्ही फोन लावून देता का, मी सांगते त्यांना. त्या मुलांनी कसं तरी ऐकलं आणि फोन लावला त्या आजोबांना. मग वर्षा बोलली. वर्षाने सांगितलं अशी अशी आमची मैत्रीण खूप, तिचा पाय हे झालाय, सुजलाय आणि बिलकुल 1 पाऊल टाकू शकत नाही. आजोबा प्लीज तुमच्या या नातवाला सांगता का आम्हाला घरापर्यंत पोहोचवायला, तो आम्हाला सोडून तुम्हाला घ्यायला येईल. आजोबांनी ते कबूल केलं आणि मग आजोबा म्हणाले वाटतं की दे त्या नातवाला फोन. मग त्या नातवाचं आजोबांचं बोलणं झालं आणि ठीक आहे म्हणाला तो नातू. आणि मग त्याने एका साईडला गाडी उभी केली. तर चला बसा पटपट, लवकर बसा, मी तुम्हाला सोडतो नेऊ, असं म्हणाला तो. मग आरती त्या कारजवळ थांबली आणि वर्षा मात्र उलट गेली रश्मीला आणि प्रीताला आणायला. बऱ्याच लांब होत्या त्या. बरोबर वर्षा गेली आणि तिने रश्मीला आणि प्रीताला धरून हळूहळू कसं तरी त्या कारपर्यंत आणलं. त्यात अर्धा तास गेला जवळजवळ. कसं तरी तिथपर्यंत आणलं आणि कारमध्ये बसवलं. मग सगळ्याजणी बसल्या कारमध्ये आणि त्या मुलाने तिथून कार काढली आणि घरापर्यंत त्यांना सगळ्यांना पोहोचवली. घराच्या तिथे जवळ पोहोचल्यावर सगळ्यांनी खाली उतरल्या. रश्मीच्या डोळ्यातून नुसते अश्रू व्हायला लागले. मी कसे तुझे
उपकार मानू. तुझं नाव तरी काय? तो म्हणाला, माझं राजेश नाव आहे. अरे राजेश, खरंच तुझे कसे उपकार मानू आम्ही? तू आम्हाला इथपर्यंत सोडलंस. बरं तू पैसेही देत नाहीस, पैसे तरी घे, म्हणजे आमच्या मनाला समाधान वाटेल. तुझे उपकार आम्ही कसे मानू? तो म्हणाला, हे बघा ताई, तुम्ही मला सगळ्या बहिणीसारखा आहात, पण तुम्हाला उपकार मानायचे असतील ना तर त्या पांडुरंगाचे माना. अहो, जवळजवळ 1 घंटाभर मी त्या रस्त्यावर उभा होतो, पण सगळे रस्ते बंद होते आणि अचानक तुमच्या तिकडचा तो रस्ता मोकळा झाला. कसा मोकळा झाला मला काहीच कळलं नाही. रस्ता मोकळा दिसला, मी पटकन ती गाडी माझी घेऊन आलो इकडनं. म्हटलं तर इकडून वळसा घालून आपण तिकडे आजोबा आणायला जावं. त्या पांडुरंगाने रस्ता मोकळा केला म्हणून मी तुमच्याकडे आलो, नाही तर मी तुमच्याकडे आलोच असतो. तुम्ही मानायचे आभार तर त्या पांडुरंगाचे माना. हे ऐकून रश्मीला तर आणखी डोळ्यात गळगळ पाणी यायला लागलं. पांडुरंगा, तुझी लीला आगाध आहे. तिला त्या म्हातारे बाबांनी म्हटलेले शब्द आठवले. हे बघ माय, कोणत्या ना कोणत्या रूपात, कोण्या ना कोण्या रूपात आपल्याला पांडुरंग दर्शन देतो. तिला असे वाटले, हा राजेश जो आहे खरोखर पांडुरंगाचे रूप घेऊनच तो आलाय आणि त्यांनी पांडुरंगाच्या रूपात आपल्याला दर्शन दिलं आहे आणि आपल्याला या संकटातून सोडवलं आहे. पांडुरंगा, खरोखर तुझी लीला आघात आहे असे म्हणून रस्त्यावरच सगळ्यांनी त्या पांडुरंगाला लोटांगण घातले. राजेशनी सगळ्यांना नमस्कार केला. माऊली, असं करू नका, पांडुरंगाला नमस्कार करा. चला निघतो मी, माझ्या आजोबांचा फोन यायला लागला असं म्हणून तो गाडीत बसला आणि निघून गेला. मैत्रिणींनो, खरोखर आपला भाव असेल तर तिथे आपल्याला देव नक्कीच भेटतो. आणि पांडुरंग हा असा देव आहे की आपण त्याची भक्तिभावाने सेवा केली की तो नक्कीच आपल्याला भेटतो. तर रश्मीला ते गाणं आठवलं, दीनदयाळा हे कृपाळा, गातो तुझ्या अभंग धावरे पांडुरंगा, धावरे पांडुरंगा. तिच्या आईचं हे आवडतं भजन होतं आणि ते खरोखर पांडुरंग तिच्या मदतीला धावून आला म्हणून तिने त्या पांडुरंगाचे शतशः आभार मानले आणि त्या घरी पोहोचल्या. मैत्रिणींनो, माझी छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.